नमस्कार. नमस्कार. आपला परिचय करून द्या. संभाजी बाबुराव ताटे, वाळवा तालुका समाजसेवक, बापूपुरी ग्रुप, बाळूमामांचा चाहता आणि माणसांचा बी चाहता, जनावरांचा जास्त चाहता जरा. मी असा रांगडा साधा बाळा आहे. कोण काय म्हणतंय किंवा कशाची फिकीर नाही मला. मी झाडावर झोपू शकतो. मी जे माझ्या मनाला येईल ते करू शकतो. माझ्या कोणाचं बंधन नाही. व्यवसायाला सुरुवात तुम्ही कशी केली? का वाटलं तुम्हाला आबा शेळी पालन करावं का पहिलं आधीपासून घरात होतं? परिस्थिती नसल्यामुळे वयाच्या 12व्या वर्षी हा. बहिणी 4, पप्पा जरा खाल्लेली परिस्थिती, तर मग 8 दिवसाची मला शेळी भाकरी खायला लागली. त्याला मी माफ करत, मला वाटतं आता मी मागल्या 2 वर्षात फिरायला गेलतो. 4 लाख रुपये खर्च करून आलो. जिथं हनुमानजी महारती केलेली नाही तिथं आपली ती लायकी नाही. देवदेवतांची नाव घ्यायची आपली लायकी नाही. का तर मी सगळ्या देवांना प्रणाम करतो, अगदी काळजापासून पूजतो आणि मी माझ्या धुंदीत असतो. मला जे देव ताकद देतील. कुठल्या देवाला म्हणताय जास्त? कुठल्या असं नाही, कुठल्या पहिला बोलू नका असं. कोणचे देव, कुठले देव? कोणचे देव, कुठून नका असा देवांना. तर देव ही आपल्यात बी आहेत, जनावरांचे बी आहेत, दगडात बी आहेत. आणि देव देव म्हणजे आपले पाहुणे आहेत किंवा आपण त्यांचे पाहुणे. तिथं शेवट आहे सगळा. तेव्हा माझी जनावरे अशी माझ्या मांडीवर बसतात. मला मुक्का घेतात जुन्या भाषेत. तुमची ती स्टाईल किस वगैरे ते काय मला एवढं येत नाही. करायचं म्हणल्यावर करू शकतोय, पण ते मी ते बुरट समजतोय. ते गुंडगिरी वगैरे. पोलीस सुद्धा आपले देवच आहेत. डॉक्टर ते देव माणसं चाललेले असेल खाली, आपली सेवा करत असतात. काही लोक त्यांना बदनाम करतात, करू दे, त्यांची दुटी त्यांना करू दे, त्यांचं त्या काम त्यांना करू दे. आपण आपली नीतिमत्ता सोडाय नाही. आईचं दर्शन घ्यायचं, पाटे उठल्यानंतर मुलगीचं दर्शन घ्यायचं. आपल्याला जी चांगली कर्म करता येतात तेवढी चांगली कर्म करायची ना. आपलं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण तसं बोंबलं विखे. कधी परिस्थितीमुळे इकडं तिकडं पेरू चोरायचा, आंब चोरायचा, शाळेच्या पाठीमाग जा, दप्तर फेकून दे. दप्तर समजा घरातल्याने घेतला असतो, माझा मित्र आहे गंगाराम म्हणून, दप्तर घेतला असला तर 1.5 रुपयाला 2 रुपयाला विकून वह्या पुस्तक. पिक्चर बघायचा, दाग दू फायर, पूर्वी पिक्चर होता दाग दू फायर, संजयचा काय पिक्चर होता. 2 रुपयाच्या वह्या 1.5 रुपयाला विकून. शाळा शिकला नाही, पण या शेळी पालनात जीवावर तुम्ही आतापर्यंत म्हणजे किती कमवताय? काय काय आतापर्यंत तुम्ही यांच्या जीवावर? मी यांच्या जीवावर आहे, कमवायसाठी नाही, दूध प्यायला, जीवन जगायला. आम्ही लिंबाच्या काड्या खातो, पेरवाच्या काड्या खातो, पातर खातो. गणराजा हरात खात होते, त्याच्यावर बी ट्राय करतो. मुशक राज आपले, त्याने काय काय खात्यात, काय काय करतात बघतो. त्यांच्याशी मैत्री करतो, रानात उन्हाशी मैत्री करतो, झाडांशी मैत्री करतो, पशु पक्ष्यांची मैत्री करतो. काही पशु पक्षी मी बोलवले येत, ते बघा झाडाला माझ्या काय गोसावा असं लोंबका, ते सुद्धा मला कधीतरी बोलवतात, मला की या की आमचा आवाज ऐका. पण इकडे इकडे एकडल्या बाजूने अशी माझी जनावर ऐकतात सगळे. आता तुम्ही म्हणाला जिथं म्हणजे हनुमान गेलं नाही तिथं मी फिरून आलो, 4 लाख रुपये खर्च आला. कुठं फिरायला गेलो? ते काय तर पर्वत वगैरे आहेत तिकडं, काय ते म्हणते ते जगातला 2 नंबर डोंगर काहीतरी आहे तिकडे, लडाखला काहीतरी आहे. लडाख काय काय मला माहित नाही. आता आपण तुमची शेरड बघतोय, म्हणजे बोकड म्हणा, आणि जी तब्येत अशी म्हणजे चांगला फिटनेस आहे, म्हणजे काय काय करताय त्याच्यासाठी तुम्ही?
त्यांच्यासाठी मी त्यांचा वर्कआउट घेतो. हा. त्यांना खायला चांगला देतो. हा. सफरचंद वगैरे हा. फ्रूट देतो. हा. असं मनुक्याच्या कटक्या, मनुक, शेंगदाणा, हा. असं म्हणजे जे भेटल ते त्यांच्या नशिबाने किंवा माझ्या नशिबाने भेटल ते त्यांना मी जिथून कुठं जातोय. हा. माझी 4 व्हीलर आहे. हा. मी त्यांच्यासाठी एसी चालू करून ठेवतो. कोण आजारी असला तर कुत्रा माझा एक आजारी आहे. हा. तुम्ही आलायसा म्हणून राहिले. मी त्याला घेऊन जरा दवाखान्यात जाणार, सरकार दवाखान्यात. हा. तुझं काय बघणार आहे. शेळी पालनामध्ये आजार कुठला आहे? भरपूर आहेत. हा. आणि चांगले भरपूर आहेत. कुठलं आजार आहेत तरी? आता कसं आहे, ते देव देतील ते. हा. जे शेळी खोड करेल, आपण त्यांना खोड करेल किंवा आपण काय चुकीचं वागेल त्याच्या आजार असतात ते. हे असं काही नाही की आजार असतात. त्यांचं दूध प्या, गवतार प्या, त्यांचे श्वासोश्वास आपल्या श्वासोश्वासात घाला. म्हणजे शेळींना आजार कुठलं होतं? मी काय सांगितलं, आजारी नाव नाहीये. हा. हे आजार माणसाने तयार केले. आजार 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 हा. आजार म्हणजे काय सांगा, तुम्ही सांगा. काय शेळीला ताप आला, काय झालं? अहो, शक्यतो शेळीला ताप आला, तुम्ही परलोकात जर जाऊन विचारलं सा, शेळीला ताप आला, हे त्यात चल म्हणणार. म्हणजे शेळीला आजार कुठला होत नाही असं तुमचं म्हणणं? अहो, शेळीमुळे आजार जातात. आपल्याला ताप येऊन दे, शेळीचं दूध अंगाला लावा, ताप गेला पाहिजे. केवी खावा. तापाचं औषध कशापासून बनलंय? शेळीच्या दुधापासून, केवी पासून. हे कोणाला माहित आहे का? नाही. करवंदापासून काय आवाज, जांभळापासून काय बनल्यात, पिरवीपासून काय बनल्यात, लिंबाच्या पाल्यापासून काय बनल्यात, काय काँग्रेसापासून बनल्यात. शेळीचं चाऱ्याचं नियोजन कसं असतं? म्हणजे खायला काय देतात त्यांना? मी त्यांना फिरवायला नेतो. चांदवेल असतो, गोंधवेल असतो, बरोबर असतो, असे कित्येक वस्तू आहेत. त्या दिवसात माझी जनावर माझ्या हिशोबाने 500 प्रकार खात आहेत. दिवसात 500 प्रकारचा चारा शेळी तुमची खाते? जास्त दूध असेल तर आपल्या इथे नॉर्मल सांगायचं म्हणून आपलं. बरोबर. आता कुकरूत झाल्यापासून म्हणजे मोठं होईपर्यंत, म्हणजे 1 वर्षाचा होईपर्यंत त्याची काळजी कशी घेतली पाहिजे? म्हणजे खाद्याचं वगैरे नियोजन कसं केलं पाहिजे? आपल्या मुलांना आपण कसं करतो, पहिला भात घालतो, पुन्हा नंतर जरा दूध, आईचं दूध पूर्ण तर आपण एक्स्ट्रा दूध द्यायचं. सगळ्यांना जसं आपला आहे रूल, सेम तो रूल करावा लागतो. म्हणजे त्यांना बसणं कोणीकडे, आता हे बसले बघा, कोणी मांडीव घेणे, असं खुर्चीवर बसणे, त्याला जे आवडतंय. आता त्याला उन्हाला बसायला पाहिजे. काय जणांना सावली हवे, काय जणांना खुर्ची हवे, काय जणांना गाडी हवे, काय जणांना असं मुडक्यात तोंड घालून बसायला पाहिजे. ते माझी चकली म्हणून आहे, त्या खुर्चीवर उभा राहते. मग असं आता यानं दुसरा दात लावलाय, त्याला माझ्यापाशी आल्यावर त्याला 50,000 मिळालाय. त्याला माझ्यापाशी आल्यावर तो काय मला वाटत नाही तिसरा दात लावेल. तो आल्यापासून हितभर वाढलाय माझ्यात. जे बघाय त्याला अनुभव लोक ते म्हणते त्याच्या लिमिटच नाहीये आता. म्हणजे आपल्या बेतानं शेळ्या सांभाळण्यापेक्षा शेळ्यांच्या बेतानं आपण सांभाळा, आपण सांभाळलं पाहिजे, आपण जगलो पाहिजे त्यांच्या बेतान. म्हणजे त्यांना काय पाहिजे ते दिलं पाहिजे. अपोस लोक घेतलं पाहिजे. की मला ही पाहिजे, मला आपण लहान मुलगा कसं करतं, मलाही पाहिजे, मी हे घेणार आहे, मी ती घेणार आहे, घेऊन दे ना, सोडा ना, का त्याच्या जबरदस्ती करताय? बरोबर आहे. का त्याला कापून खाताय? त्याने काय केलं तुम्हाला? दूध दिलं चुकलं का? बरोबर आहे. तुमचा फायदा केला चुकलं का? मामाने काय सांगितलंय? सोडा अक्कोच्या रानात डोंगरात. तुम्ही तुमची बोकडं म्हणजे काय करता बोकडाच? म्हणजे कटिंगला देता का आपलं सांभाळता? शक्यतो मी कटिंगला देत नाही. बाय चान्स बाबा त्याच्या जीवावर आलंय,
आणि त्याला आता जायचंच आहे. हा. मग कधी पुरायचं, हा. कधी मग ते वाटेवाला मटण करायचं. हा. खाटी आणून ना हा. त्याच कटिंग करून आमच्या देवाला चालत नाही, संभोपाला वगैरे. हा. आमच्या बिरोबांना चालतं. हा. पण का कशाला त्यांची भांडणं लावा, काय करा देवांची, किंवा का त्यांच्या विरोधात जावा. आता बोकड पालन म्हणलं की कटिंग म्हणजे मेन तेच व्यवसाय आला कटिंगला देणं. पण तुमचं त्याचा मत. जन्म त्यासाठी सोडून द्या. हा. काही देवदेवतांनी त्यांना तो आशीर्वाद दिला असेल, किंवा काय त्यांना देणगी दिली असेल, किंवा त्यांचं काय असेल ते. हा. म्हणजे आता कसं की बाबा हा कुत्रा आहे, हा. त्याला 20 वर्षात जन्म. हा. हा माणूस आहे, याला 100 वर्ष जन्म. हा. माणसाने मागून घेतलंय ना, हा. कुत्र्याचं, बकऱ्याचं, माकडाचं, बैलाचं. हा. ऍक्च्युली सगळ्यांचा जन्म हे 20-20 वर्षासाठी आहे. हम्म. मग आपण का 100 वर्ष 150 वर्ष कसं जगायचं? बरोबर आहे. काय गरज चालल्या? बरं बाबा, 100, 200, 500 वर्ष देव आपल्याला जगवल, तू खाली जगून काय करणार आहेस? पशु पक्ष्यांचा जीव घेणार, उत्मात करणार. देव म्हणतो चल ना, जे मी काय माझी दुनिया दावतो तुला, तुझी दुनिया मी भरपूर बघेल. आता तुम्ही म्हणजे शेळी पालन केले, आता तुम्ही ह्यांच्या जे म्हणजे गाडी घेतली असेल, कुठं बाहेर फिरायला गेला असला, तुमचं घर यांच्यावर चालत असेल, मग कटिंगला न देता तुम्ही इतर कुठला इन्कम त्यांच्यातनं घेताय? इन्कम यांच्या स्पर्धेला न्यायचे. हा. देखना, कोण हा. जाड, कोण बैलगाडीला झोपायचे. हा. लोक पैसे दिले. आता काल एक जणांना मला 1000 रुपये दिला ऑनलाईन. हा. ब्रँड आहे ते. हा. आणि यांना किंवा तुम्ही काय खर्च करायचं करा, हा. त्यांना फेटा घाला, हा. शेंगदाणे द्या, हा. तुम्हाला काय हवाय ते करा. हा. मग हे कुलकर्णी आहेत. हा. म्हणजे असं काय नाही की बाबा काका आहे ते, भटजी आहे ते, किंवा काय आहेत. हा. त्याने असं काय सांगितलेलं नाही की त्यांना कापून खावा किंवा नको किंवा असं काय. हा. असं सांगण्याजोगं आपल्याला हा. 1 वर्ष पुरायचं नाही. हा. आता सकाळपासून म्हणजे संध्याकाळपर्यंत नियोजन कसं असतं दिवसभर कामात? सकाळी मी पहाटे 4ला उठतो. हा. आंघोळी, स्नान वगैरे, रात्रीचं काय फ्रेश असेल ते किंवा माझा डाएट असेल ते करतो. हा. आमच्या पुढं जिम आहे थोडीशी. हा. जिम म्हणजे ते डाएट वगैरे सांगतात. हा. मिशन आहे त्यांच्यापाशी. हा. त्याच्यावर मी जाऊन उभा राहिलो तर ते म्हणले परफेक्ट तुमचं आहे. काय म्हणजे कुठं जिम लावली आता? म्हणलं माझी जिम ही आहे. तर असं सकाळी उठल्यापासून रुटीन चालू असतं. यांची काळजी थोडी, थोडी मुलांची, थोडी आईची, थोडी परपंच जनावर इकडे तिकडे. जय बाळूमामा. जय बाळूमामा. मुलाखत चालल्या, माणसं आलेत. बरं होऊन दे, तिकडे कुरवची मुलाखत केली, जरा वाटतं का प्रॉब्लेम आहे चौकशी करून सांगतो. लाव फिल्डिंग. येतोयस कधी? येतोयस कधी? दुपारच्या पुढे वाट बघतोय. हा. जय बाळूमामा. जय बाळू. हे असं माझं कॉल आला तर जय बाळूमामा किंवा देव देवसांचं नाव, मुशकराज वगैरे, जय भीम, जय शिवराय, अशी मला आवड आहे. माझ्या आईचं नाव लक्ष्मीबाई आहे, तर मी तिला तारा राणी किंवा लक्ष्मीबाई मातोश्री अशा नावानं पुकारतो. माझ्या आजीनं, आईच्या आईनं, बादरवाडीच्या डोंगराच्या पलीकडे, तर ती रस्त्यानं माणसं निघाली तर तिला ते ऊन पहिलं पाणी मिळायचं नाही, माळाला घर आहे जुनं, तर ती माझी आजी तिथं बोलवून त्यांना ताक पाजायची वाट सोडून. ते मला तिथं माझ्या मेंढ्या राखाय गेल्या आमच्या मामांच्या तिथं त्यांनी मला सांगितलं, लोकांनी, माझ्या आईने सांगितलं. आणि माझी आजी मी बघितलं, मी किती तर मोठा झालतो पण मला ते मांडीवर झोपवायची. तर असं काही कर्म आहेत, असे काही त्यांचे गुण आहेत, ते माझ्यात उतरलेत. मग मी असं वागतो. कोण म्हणतात मला वेडा आहे, कोण काय म्हणतात, तशी मला काय घेणं नाही. आता शेळ्याला दूध जास्त वाढवायचं आहे, त्यासाठी काय करतायत? शेळ्याला दूध जास्त वाढवायला म्हणजे त्याचा खुराक, आहार परफेक्ट वेळेला. 21व्या दिवशी
शेळीचं दूध चांगलं वाढतं हा. आल्यानंतर 21 दिवस कमीत कमी पिल्ल्याला दूध कमीच पाजायचं चिक असतो तो. किती महिन्यापर्यंत दूध पाजलं पाहिजे आपल्याला जेवढं आवडतं तेवढ्यापर्यंत. म्हणजे दूध तेवढं राहील का शेळीचं? जेवढं शेळीला घालचेला तेवढं. शेळी आज दूध देणार उद्या बी येणार असं बी आहे शक्य. हा. माझी मेंढीच तसं परवा का झालंय. हा. तिला पिल्लू आहे तरी पण ती 3.5 महिन्याची होईल. हा. बा झालं तिला. तर मग काय म्हणजे इतर बाजाराला वगैरे जाता मग तिथलं म्हणजे मार्केट कसं कसं करता म्हणजे विक्री कशी करता? विक्री गोड बोलून करायचं. हा. गेल्या गेल्या 10 वर मारायचं. हा. बाजार सगळा फोकस होतोय. हा. आणि माझे जे आहेत हा. ते ब्रँड आहेत सगळे. हा. त्यामुळं बाजारात दुसरे कोणाचं काही विषय नाही. गेल्या आधी जोर मारतो बाजारात. म्हणजे कशासाठी म्हणजे मी गाडी चालवून जरा अवघडलेला असतोय. हा. जनावर फ्रेश होत्यात. हा. माणसं बाकीचे फ्रेश होत्यात. म्हणजे तुमचा नियमच आहे. नियम असं काही नाही. तुमचा डाएट कसा असतो? आता बकऱ्यांची काळजी घेताय तुम्ही एवढी. माझा डाएट बकऱ्यांच्या जीवावर आहे. हा. त्यांच्या नक्या खाणे. हा. जे वेस्टेज जाते ना हा. खाणे म्हणजे ते काही खायचं नाही. त्याला उकळून माझा मुलगा माझी आई करून देते मला वेळ भेटत नाही. ताक वगैरे. ताक कधी खायचं सकाळ, दही कधी खायचं संध्याकाळ, बदम कधी खायची, पेरू कधी खायचा. लहान मुलांना कंटिन्यू 15 दिवस पेरू दिला ना वर्षातनं. शाळेला जाताना एक बदम द्यायचं. तेल डोक्याला लावायचं. पूर्वी माणसं बघा कानापर्यंत इथपर्यंत वगळी असतं तेल लावायचं. म्हणजे देवदेवता काय त्यांना काय समजत नव्हतं का? बरोबर आहे. त्यांनी लावायला सांगितलं. टाळू तेल ओततात बघा. मी अजून टाळू तेल ओततो. माझी आई ओतती कधी तर, माझी कन्या ओतते, माझा मुलगा ओततो, माझी मिसेस ओतते, म्हणजे माझी बायको. मासा मासा आणि काय मासा आणि काय ते दुसरी आमची धनगराची बानू. दोन्हीच एक संमेलन आहे आमचं. दोन बायका आहेत का? एक आहे पण एक मध्ये 2 आहेत. बरोबर, ठीक आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार आहे. तर धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला. जय बाळूमामा. ओके.